आज सकाळी 8 वाजता खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाची आरती झाली। त्यानंतर सर्व मान्यवरांनी पालखी खांद्यावर घेतली आणि गणरायाचा जय जयकार करत मिरवणुकीला प्रारंभ झाला। यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, फी बी पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। मिरवणुकीत इंगवले बोळ इथल्या रिस्पॉन्स ग्रुपचे कार्यकर्ते सायकलवरून फुटबॉलविषयी जनजागृती करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते। भेंडे गल्लीतील कॉर्नर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर टाळा असे आवाहन करणारे फलक घेतले होते। शिवाजी पेठेतील दे दनादन मित्रमंडळाचं महिलांचं ढोल ताशा पथक सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं। उत्तरेश्वर पेठेतील गणेश प्रासादिक मंडळाच्या गणेश मिरवणुकीत महिला गणेश मूर्ती असलेला रथ हाताने ओढत होत्या। औचित्यपीर तालीम मंडळाच्या वतीनं अतिक्रमण हटवा, विशाळगड वाचवा असा संदेश देत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते। सायंकाळपर्यंत विसर्जन मिरवणुकीत बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला। शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळानं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फक्त टाळ्या वाजवत गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढली। दरम्यान विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। जवळपास 6 ठिकाणी मनोरे उभे करून पोलिसांकडून मिरवणुकीवर लक्ष ठेवलं जातंय। ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही पोलिसांची मिरवणुकीवर नजर होती। अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके हे या संपूर्ण मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवून होते। मिरवणूक रेंगाळत ठेवणाऱ्या मंडळांना पोलिसांकडून मिरवणूक पुढे सरकवण्यासाठी वारंवार सूचना केल्या जात होत्या। शहरातील संपूर्ण गणेश विसर्जन मार्गावर पोलिसांनी खडा पहारा ठेवल्यानं सायंकाळपर्यंत शांततेत मिरवणूक सुरू होती। आज दिवसभर मिरवणूक मार्गावर नागरिकांची फारशी गर्दी दिसून आली नाही। सायंकाळपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत सुरू होती।